नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये प्रॉपर्टी इन्शुरन्सला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आलं. जवळपास प्रत्येक गृहनिर्माण संस्था आता प्रॉपर्टी इन्शुरन्स करते, किंबहुना प्रॉपर्टी इन्शुरन्स करणं हे आता गृहनिर्माण संस्थांच्या कायद्याच्या नुसार अनिवार्य देखील आहे. प्रॉपर्टी इन्शुरन्स म्हणजे नेमका काय, तो कशाचा करायचा असतो, कशा पद्धतीने करायचा असतो, कुठल्या गोष्टींचा विचार त्यासाठी महत्त्वाचा असतो, या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ श्री गौतम दिघे. नमस्कार गौतमजी. नमस्कार. गौतम दिघे हे प्रॉपर्टी इन्शुरन्सवाला.com या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. ठाणे शहरामध्ये ते कार्यरत असतात. ठाणे शहरातील असंख्य गृहनिर्माण संस्थांचा प्रॉपर्टी इन्शुरन्स त्यांनी केलेला आहे आणि वेळोवेळी या संदर्भात ते मार्गदर्शन करत असतात. आज आपल्याबरोबर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे गौतमजी, की प्रॉपर्टी इन्शुरन्सची गरज का निर्माण झाली? प्रॉपर्टी इन्शुरन्सची गरज आता ह्या तुम्ही म्हटलात ह्या 3, 4, 5 वर्षांमध्ये खूप जास्ती वाढलेली आहे. कारण काय, ह्या 2-3 वर्षामध्ये ज्या काही नॅचरल कलॅमिटीज झालेल्या आहेत पूर्ण भारतामध्ये म्हणा किंवा पूर्ण जगामध्ये म्हणा, त्याच्यामुळे एवढ्या प्रकारचे क्लेम्स कंपन्यांकडे आलेले आहेत आणि ह्याची गरज आता लोकांना समजायला लागली आहे. त्याच्यामुळे समोरून आता लोक हा प्रॉपर्टी इन्शुरन्स आमच्याकडे डिमांड करायला लागले आहेत. जसं मी म्हटलं, नॅचरल कलॅमिटीज बरोबर इवन इमारतींमध्ये किंवा शॉपिंग मॉल्समध्ये आगीचे प्रमाण वाढलेले आहेत. आता आगीचे प्रमाण का वाढलेले आहेत? कारण काय, आता काही मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये काही ज्या इमारती 30-30, 35-35 वर्ष जुन्या आहेत, त्या सगळ्यांच्या इमारतीमध्ये त्यांचं तुम्ही जर इलेक्ट्रिक वायरिंग म्हणा किंवा त्यांचे जे ॲसेट्स म्हणा ते जुने झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं जुने झाल्यामुळे आता लोकांचं इन्कम वाढलेलं आहे. ओके, लोकांचं इन्कम आहे. प्रत्येक घरांमध्ये इलेक्ट्रिक कन्झम्पशन वाढलेलं आहे. कारण काय प्रत्येक घरांमध्ये 2-2, 3-3 एअर कंडिशन झाले. पण तुम्ही जर म्हटलं तर त्यांचं इलेक्ट्रिक वायरिंग वगैरे जर म्हणा ते अजूनही जुन्या पद्धतीचे, ते अजून अपडेट झालेलं नाही. त्याच्यामुळे हा सगळा इलेक्ट्रिक कन्झम्पशनचा लोड इमारतींवरती येतोय. त्याच्यामुळे आगीचे प्रमाणही जास्ती वाढत आहेत. सो नॅचरल कलॅमिटीज नंतर आगीचे प्रमाण, ह्या 2-4 काही गोष्टींमुळे हे क्लेम्स वाढलेले आहेत. साहजिकच आहे, आपण जे सांगत आहात ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच प्रॉपर्टी इन्शुरन्स करण्याकडे आज जवळपास प्रत्येक गृहनिर्माण संस्थेचा कल असतो. जवळपास प्रत्येक गृहनिर्माण संस्था, त्याचप्रमाणे शॉपिंग मॉल्स, हॉस्पिटल्स, कारखाने हे प्रॉपर्टी इन्शुरन्ससाठी पुढे येत असतात. मला प्रश्न असा विचारायचा आहे की प्रॉपर्टी इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय? जसं मी म्हटलं, प्रॉपर्टी इन्शुरन्स म्हणजे ह्या जमिनीवरती जी काही वास्तू उभी राहिलेली आहे त्याचा इन्शुरन्स करणं म्हणजे प्रॉपर्टी इन्शुरन्स. मग ती वास्तू कोणतीही असो, तुम्ही गृहनिर्माण संस्था म्हणा किंवा तुम्ही शॉपिंग मॉल म्हणा किंवा तुम्ही हॉस्पिटल म्हणा किंवा शाळा, कॉलेज, वेअरहाऊसेस, इंडस्ट्रियल इस्टेट्स, ह्या वास्तूंचा इन्शुरन्स करणं. आणि तो कशा प्रकारे इन्शुरन्स केला जातो, त्याच्या बिल्टअप एरियावरती मोजमापन करून त्या इमारतीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲसेट्स आहेत, कोणकोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये किती बिल्टअप एरिया आहे, त्यांचा प्लिंथ अँड फाउंडेशन किती पर्सेंटेज आहे, ह्यावरती मोजमापन करून हा प्रॉपर्टी इन्शुरन्स केला जातो. एक्झॅक्टली. आणि त्यामुळेच आज प्रॉपर्टी इन्शुरन्सला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आलं आहे. प्रॉपर्टी इन्शुरन्सच्या संदर्भात तुम्हाला काहीही माहिती विचारायची असेल तर इथे जे नंबर दिलेले आहेत त्या क्रमांकावर आपण गौतम दिघे यांच्याशी संपर्क साधू शकता. गौतमजी, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये प्रॉपर्टी इन्शुरन्सच्या संदर्भात गृहनिर्माण संस्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जागृती आली. काय कारणं होती की गृहनिर्माण संस्था आता हा महत्त्वाचा विषय म्हणून मांडतात? पूर्वीच्या काळी जिथे हा एवढा महत्त्वाचा विषय मानला जात नव्हता, मात्र आता याला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आलेलं आहे. एक्झॅक्टली गृहनिर्माणसाठी, संस्थांसाठी प्रॉपर्टी इन्शुरन्स महत्त्वाचा का ठरतो? जसं मी म्हटलं, आता इमारतींमध्ये आता तुम्ही
परवाचं उदाहरण घ्या. आता निसर्ग वादळ येणार होतं. आपलं नशीब की अजून ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ते धडकलं नाही. ओके, जर निसर्ग वादळ परवा जर मुंबई आणि ठाण्या किंवा नवी मुंबईमध्ये तर जवळजवळ इंडस्ट्रीनी ज्या काही 8 ते 10 लिडिंग इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांनी जवळजवळ 8 ते 10,000 कोटी रुपयांचं त्याच्यासाठी बजेट ऑलरेडी करून ठेवलेलं होतं. पण आपलं नशीब असं की हा निसर्ग वादळ आपल्या मुंबई, ठाण्या, पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये धडकलं नाही आणि तो जवळजवळ आपला नाहीतर जवळजवळ जसं मी म्हटलं 8 ते 10,000 कोटी रुपयांचं बजेटिंग करून ठेवलं होतं क्लेम्स देण्यामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी आता जसं मी म्हटलं फ्लड यायला लागलेत, आगीचे प्रमाण वाढलेलं आहे, घरांमध्ये आगी लागत आहेत, शॉपिंग मॉल्समध्ये आगी लागत आहेत. त्याच्यामुळे लोक आता अवेअर झालेली आहेत आणि त्यांनी आता इन्शुरन्स करायला आता समोरनं इन्शुरन्स करायला सुरुवात केलेली आहे. खरं आहे आणि त्यामुळेच कदाचित आज जवळपास प्रत्येक गृहनिर्माण संस्थांसाठी प्रॉपर्टी इन्शुरन्स महत्त्वाचा ठरतो आहे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रॉपर्टी इन्शुरन्स करताना नेमक्या कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, कुठल्या गोष्टींचा विचार व्हायला हवा? गृहनिर्माण संस्था, शॉपिंग मॉल्स ह्या सगळ्यांसाठी हेच कारण आहे. कारण काय, सगळीकडे नॅचरल कलॅमिटी असं नाही की गृहनिर्माण संस्थांमध्ये ती कुठेही शाळेची इमारत असो किंवा कॉलेजची इमारत किंवा हॉस्पिटल असो किंवा अजून काही ऑक्युपन्सी असो. तर हे आहेत गौतम दिघे. गौतम दिघे हे आपल्याशी प्रॉपर्टी इन्शुरन्स या संदर्भात बातचीत करत आहेत. या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला या संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर आपण निश्चितपणे गौतम दिघे यांच्याशी आत्ता स्क्रीनवरचे नंबर आहेत त्यावर आपण संपर्क साधू शकतात. या विषयावर आपण आणखीही बातचीत करणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. ताजे, स्वच्छ आणि अगदी फडफडीत मासे खायचे आहेत तर मग चला समुद्रावर जाऊ, बोट घेऊ, जाळं घेऊ आणि समुद्रामध्ये मासेमारी करून मासे घरी घेऊन येऊ. अरे बापरे, हे थोडंसं अवघड वाटतंय का? मग चला हिनल सी फूडला भेट देऊ. हिनल सी फूड होलसेल आणि रिटेल विक्रेते. बांगडा, पॉपलेट, कोलंबी, मोठी सुरमई, मुशी, रावस, बोंबील, पिवळी वाम, चिताडा, खोळ, तांब, हलवा, सुरमई या माशांचे होलसेल आणि रिटेल विक्रेते. फ्री होम डिलिव्हरीसाठी 8451961342 आणि 7208345001 या क्रमांकावर संपर्क साधा. हिनल सी फूड, शॉप नंबर 1, साक्षरता प्रसारक व्यायामशाळेसमोर, कोपरी गाव, ठाणे पूर्व. हिनल सी फूड. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ओरॅकल बिझनेस हब 200 स्क्वेअर फीट ते 1800 स्क्वेअर फीट पर्यंतचे ऑफिसेस 45 लाख रुपयांपासून उपलब्ध. प्रशस्त एंट्रन्स लॉबी, अत्याधुनिक ॲम्युनिटीजने युक्त अप्रतिम ऑफिसेस. संपर्क 8070708099 आणि 8070708077. ओरॅकल बिझनेस हब. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted.
Transapp app. Transapp app. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रॉपर्टी इन्शुरन्स काळाची गरज, प्रॉपर्टी इन्शुरन्सचं महत्त्व या विषयावर आज आपण प्रॉपर्टी इन्शुरन्सवाला.comचे श्री गौतम दिघे यांच्याशी बातचीत करीत आहोत. मला सांगा गौतमजी की कुठल्या गोष्टींवर प्रॉपर्टी इन्शुरन्सचा प्रीमियम ठरत असतो? आपण कुठल्या गोष्टींचा विचार करत असतो की ह्या गोष्टी ह्या बेसिक ह्या गोष्टी आहेत आणि याच्यावर तुमच्या प्रॉपर्टीचा, तुमच्या इमारतीचा, तुमच्या कारखान्याचा, तुमच्या हॉस्पिटलचा, तुमच्या मॉलचा व्हॅल्युएशन ठरत असतं? अशा कुठल्या गोष्टी असतात त्याच्यावर प्रीमियम अवलंबून असतो? राईट. जसं मी म्हटलं त्या इमारतीची ऑक्युपन्सी बघितली जाते. आता ऑक्युपन्सीमध्ये ती रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे का, तर की ती कॉलेजची बिल्डिंग आहे, की आता शाळेची बिल्डिंग का, ते हॉस्पिटल आहे का, तो ती इंडस्ट्रियल एस्टेट आहे का. इंडस्ट्रियल एस्टेट असेल तर त्याचा रेट खूप जास्ती असतो. कारण का इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये तुमचे इंजिनिअरिंग वर्कशॉप्स असतात, काही फार्मास्युटिकल जर कंपन्या असतात तर त्यांचा रेट खूप जास्ती असतो. हॅझार्डस केमिकल युनिट्स असेल तर त्याचा रेट जास्ती असतो. ह्या सगळ्या तुम्हाला ऑक्युपन्सी बघितल्या जातात. आता ती पर्टिक्युलर बिल्डिंग ती कोणत्या भागात आहे, ओके. जर ती अर्थक्वेक झोनमध्ये असेल तर त्याचा रेट अजून थोडासा जास्ती घेतला जातो. जर ती बिल्डिंग कोणत्या बाजूला जर समजा मोठा नाला असेल तर त्याचा रेट अजून थोडासा जास्ती घेतला जातो. तर ह्या काही गोष्टी आजूबाजूला बघून त्यांचा सर्वे करून मग त्याचा प्रीमियम ठरवला जातो की ह्याची रिस्क, इट्स लाईक हायर द रिस्क यू पे हायर द प्रीमियम, लोअर द रिस्क यू पे लोअर द प्रीमियम, असा तो प्रीमियम ठरवला जातो. तो मग नॅचरली असा प्रश्न पडतो की जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तर मग गृहनिर्माण संस्थांचे जे काही असेट्स असतात, उदाहरणार्थ जनरेटर असतं, लिफ्ट असतं, CCTV असतो, या सगळ्या गोष्टींचा देखील प्रॉपर्टी इन्शुरन्स करताना आपण विचार करतो का आणि या असेट्सचा सुद्धा इन्शुरन्स होतो का? तुमच्या सोसायटीमध्ये जसं प्रत्येक ॲसेट्स कवर असतात. म्हणजे तुमच्या लिफ्ट्स म्हणा, सोलार पॅनल्स म्हणा, तुमच्या इलेक्ट्रिकल फिटिंग, प्लंबिंग फिटिंग, जनरेटर सेट्स, वॉटर पंप्स, अंडरग्राऊंड ओव्हरहेड वॉटर टँक, तुमची कंपाऊंड वॉल असते सोसायट्यांना, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक इन्शुरन्समध्ये कव्हर केले जातात. आणि तुम्ही जेवढ्या काही गोष्टी तुम्ही बरोबर मूल्यमापन करून त्या डॉक्युमेंटमध्ये जेवढ्या तुम्ही इन्क्लूड कराल तेवढं तुम्हाला, जर काही क्लेम आला तर तेवढं तुम्हाला जास्ती चांगलं असतं. प्लस तुम्हाला बघायचं आहे तुम्ही त्याचा रेट बरोबर घेतला आहे की नाही, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय रेट पण हे जसं मी म्हटलं ऑक्युपन्सीवरती ठरवले जातात आणि तुम्ही कोणत्या वर्षी त्याचा इन्शुरन्स करताय, किती जुनी बिल्डिंग आहे किंवा किती, कारण का हे रेट्स हे 2-2, 3-3 वर्षांनी चेंज होत राहतात. डिपेंड्स ऑन द किती इंडस्ट्रीमध्ये क्लेम आलेले आहेत त्याच्यावरती हे रेट्स ठरवले जातात. आज आपल्याला गौतम दिघे हे प्रॉपर्टी इन्शुरन्स या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. आपल्याला देखील जर काही प्रश्न पडला असेल तर निश्चितपणे या क्रमांकावर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. माझा पुढचा प्रश्न गौतमजी तुमच्यासाठी आहे, जर एखाद्या सोसायटीचा मेंटेनन्स व्यवस्थित असेल, सोसायटी व्यवस्थित प्रॉपरली मेंटेन होत असेल, निगा देखभाल व्यवस्थित राखली जात असेल तर मग सोसायटीचा प्रीमियम कमी होतो का? समजा जेवढी जास्ती बिल्डिंग जुनी असेल तेवढा तुम्हाला तो रेटमध्ये डिस्काउंट असतो, तो तुम्हाला कमी दिला जातो. तेव्हा नवीन बिल्डिंगमध्ये तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट दिले जातात प्रीमियममध्ये, जुन्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला डिस्काउंट खूप कमी दिले जातात. पण तरी पण आम्हाला बघायला लागतं की त्या सोसायट्यांनी किंवा ती बिल्डिंग कशी मेंटेन केलेली आहे, ती त्यांच्या ॲसेट्सचे तुमच्या ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट बरोबर होत आहेत की नाही, रेग्युलर होत आहेत की नाही, तुम्ही कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन तुम्ही बरोबर करताय की नाही. जर तुम्ही डेप्रिसिएशन करत असाल प्रत्येक वस्तूचा तुम्हाला तेवढाच तुम्हाला प्रीमियम जास्ती लागतो. लाईफ इन्शुरन्समध्ये त्याचप्रमाणे मेडिकल इन्शुरन्समध्ये एक प्रकार असतो, त्याला म्हटलं जातं नो क्लेम बोनस. अशा प्रकारचा नो क्लेम बोनस हा प्रॉपर्टी इन्शुरन्समध्ये सुद्धा ॲप्लिकेबल आहे का? अशा प्रकारची काही सोय उपलब्ध आहे का? नो क्लेम बोनस हा प्रकार ह्या इन्शुरन्सला म्हणतात एक फायर अँड स्पेशल पेरिल इन्शुरन्स.
ह्या प्रकारामध्ये नो क्लेम बोनस हा खरा प्रकारच नसतो. पण जसं मी म्हटलं, तुम्ही तुमची बिल्डिंग कशी मेंटेन करताय, आम्ही त्याच्यावरती तो डिस्काउंट आम्ही तुम्हाला ऑफर करू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन हा प्रकार इन्शुरन्सच्या बाबतीत देखील पुढे यायला लागलेला आहे. ऑनलाईन इन्शुरन्स प्रॉपर्टी इन्शुरन्समध्ये अवेलेबल आहे का? ऑनलाईन इन्शुरन्स करावा की ॲडवायझरकडनं इन्शुरन्स प्रॉपर्टी इन्शुरन्स करून घ्यावा, काय सांगाल? राईट. जसं तुम्ही म्हटलं की ऑनलाईन तुम्ही आता वेळेला इमारतीचा इन्शुरन्स सध्या कोणतीही इन्शुरन्स कंपनी ऑनलाईन एक्सेप्ट करत नाही. एका पर्टिक्युलर सम इन्शुर्डपर्यंत ते अलाउ करतात. मॅक्झिमम म्हणा तुम्ही 1 कोटी किंवा 1.5 कोटीपर्यंत ते अलाउ करतात. पण आताच्या घटकेला जर तुम्ही म्हणा प्रत्येक बिल्डिंग जवळजवळ 15 ते 20 कोटीच्या वरती त्याचं सम इन्शुर्ड डिसाईड होतं. त्याच्यामुळे ह्या 15 ते 20 कोटी जेव्हा इन्शुरन्स कंपन्या जेव्हा इन्शुरन्स एक्सेप्ट करतात, तेव्हा मग ते म्हणतात की नाही, आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म ह्याला देऊ शकत नाही. तुम्हाला प्रॉपर तिकडे सर्वे करून तुम्हाला त्याचं मूल्यमापन करून तुम्हाला त्याचा इन्शुरन्स केला जातो. त्याच्यामुळे काय होतं की आम्हाला प्रत्येक इमारतींमध्ये स्वतः जाऊन आम्हाला त्याचं सजेस्ट करून त्यांना हे करत. सो ऑनलाईन प्लॅटफॉर्म सध्या अवेलेबल नाही आहे. बट फ्युचरमध्ये तो होऊ शकतो. काही त्याच्यात पॅरामीटर्स आहेत, त्या जर त्यांनी अप्रूव्ह केल्या तर फ्युचरमध्ये होऊ शकतो, नाही असं नाही आहे. एक्झॅक्टली. ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म आत्ता अवेलेबल नाही आहे, पण तरीही ॲडवायझरच्या माध्यमातूनच म्हणजे एजंटच्या माध्यमातून आजही प्रॉपर्टी इन्शुरन्स मोठ्या प्रमाणात केला जातो. मला सांगा, ॲडवायझरचा रोल किती महत्त्वाचा असतो आणि कुठल्या परिस्थितीमध्ये ॲडवायझरचा रोल महत्त्वाचा ठरतो? कारण मी स्वतः तुम्हाला काही वेळेस बघितलेलं आहे की ज्यावेळेस एखाद्या सोसायटीचा क्लेम येतो त्यावेळेस त्या सोसायटीला क्लेम मिळावा, त्यांचे पैसे त्यांना मिळावे, यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करत असतात. अनेक वेळेस तुम्ही स्वतः सर्वेसाठी देखील जागेवर हजर असता. जसं मी म्हटलं, हा जो बिझनेस आहे हा अजूनही थोडा निश बिझनेस आहे. अजून ह्या बिझनेसमध्ये खूपशा काही प्रोसेसेस अजून डिफाईन्ड नाही आहेत. जेवढ्या तुमच्या हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स किंवा तुमच्या मोटर व्हेकल इन्शुरन्समध्ये प्रोसेस डिफाईन्ड आहेत, तशा अजूनही प्रॉपर्टी इन्शुरन्समध्ये प्रोसेस डिफाईन्ड व्हायला अजून माझ्या मते 4 ते 5 वर्ष जातील. जेव्हा काही नॅचरल कलॅमिटीज घडतात किंवा आगीच्या घटना घडतात, तेव्हा तुम्हाला तिकडे जाऊन कोणकोणत्या गोष्टींचं किती नुकसान झालेलं आहे, त्याची व्हॅल्यू किती होती, आता किती व्हॅल्यू आहे त्यांची, किती त्याची रिइन्स्टेटमेंट कॉस्ट येणार आहे, त्याच्यावरती काय काही क्लॉजेस ॲप्लिकेबल आहेत, हे सगळं तुम्हाला त्याच्यावरती बघून तुमचा क्लेम सेटल होतो. आणि आमचा रोल केव्हा येतो, जेव्हा सर्वेअर्स जेव्हा येतात आणि क्लेम टीम जेव्हा इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यामध्ये, त्यांना माहिती नसतं की हा इन्शुरन्स कसा केलेला आहे, कोणी केलेला आहे, कोणत्या प्रकारे केलेला आहे. तो त्यांना समजावून देणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण अजूनही इन्शुरन्स कंपन्या अजूनही प्रॉपर्टी इन्शुरन्स करताना सर्वेचा अधिकार त्यांनी फक्त ॲडवायझर्सनाच दिलेला आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या त्याच्यात नॉर्म्स नाही आहेत की तुम्ही ह्याचा सर्वे करून घ्या, ह्याचं व्हॅल्युएशन करून घ्या एका ऑथराइज्ड हे कडनं. कारण काय, हा अजूनही जसं मी म्हटलं बिझनेस अजूनही हा एवढा मॅच्युअर्ड झालेला नाही आहे बिझनेस. त्याच्यामुळे आम्हाला अजूनही जेव्हा क्लेम्स येतात, आम्हाला त्यांना पटवून द्यायला लागतं त्यांना की हा अशा प्रकारे आम्ही बरोबर इन्शुरन्स केलेला आहे. तर प्रॉपर्टी इन्शुरन्स या संदर्भात आज आपण बातचीत करीत आहोत प्रॉपर्टी इन्शुरन्सवाला.comचे श्री गौतम दिघे यांच्याशी. गौतम दिघे यांच्याकडनं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सल्ला मार्गदर्शन हवं असेल तर या ठिकाणी त्यांचे नंबर आपण डिस्प्ले केलेले आहेत. आपण निश्चितपणे त्यांच्याशी संपर्क साधू शकता. या विषयावर आपण आणखीही बातचीत करणार आहोत, आणखीही काही प्रश्न घेणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.